राम कृष्ण हरी हरी जय राम राम कृष्ण हरी हरी जय राम राम कृष्ण हरी साई राम राम कृष्ण हरी साई राम साई राम कृष्ण हरी हरि राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले तो सागरी देवी कर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 सगळ्यांचं आवडीचं भजन जे बाबांच्या आरतीमध्ये असतं हे भजन सगळ्यांना आवडेल आणि सगळेजण माझ्या बरोबर म्हणतील याचा आनंद मला नक्कीच होईल. रे मन जगत अब मोरे साई तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई रे मन जगत मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं ना जानू मैं ना जानू मैं ना जानू अल्लाह बिलाही रे मन जगत रे मन जगत तब मोरे साई तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई रे मन जगत हरी
मन जग तरु रे मन जग तरु अब मोरे साईं तुम बिना लगे मुझे माँ बाप भाई रे मन जग तरु अपने मस्जिद में झाड़ू गनु है अपने मस्जिद में झाड़ू गनु है मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे तुम बाबा साईं रे मन जग तरु रे मन जग तरु तब मोरे साईं तुम बिना लगे मुझे माँ बाप भाई रे मन जग करो सद्गुरु साईनाथ महाराज की सगळ्यांनी मिळून एकदा बाबांचं भजन करूया जे सगळ्यांना येत आहे आणि सगळेजण म्हणतील असा विश्वास आहे. ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः ओम साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज जबर ब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. मी अभंग कुठला घेतलाय बहुतेक सगळ्या लोकांना कळलंय म्हणजे माहिती आहे सगळ्यांना की हा अभंग कोणाचा आहे. अरे ज्या अभंगाने आपण बाबांना उठवतो जागा करतो आणि बाबा उठतात आणि आपल्या कार्याला तत्पर उभे राहतात असं हे भजन. दासगणूंनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्यासाठी काहीतरी लिहून ठेवलंय. काय लिहून ठेवलंय बरं? काय घेण्यासारखं काय? तुम्ही लोक मुंबईहून किती धावपळ करून किती कष्ट करून या ठिकाणी शिर्डीला येतात, पण ते काही साधे का? शिर्डीला यायचं हा विचार डोक्यात येणं हे महत्वाचं आहे. शिर्डीला आपल्याला जायचं आहे हे डोक्यात येणं महत्वाचं आहे आणि ते अस्तित्वात येणं तर फारच लांबची गोष्ट आहे. कारण कसं आहे शिर्डीला सहजासहजी येत नाही कोणी माणूस. आम्ही आमच्यासारखे म्हणतात की मी आलो शिर्डीला, मी कसा आलोय? मी येऊ शकत नाही. ज्या ठिकाणी मी आहे ना त्या ठिकाणी बाबा त्याला साथ देत नाही, बाबा त्याला येऊ देत नाही. जेव्हा आपण असं ठरवतो की नाही बाबांनी आम्हाला बोलवलंय आणि बाबांनी आम्हाला घेऊन जाणार आहे, असा जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा तो खरा शिर्डीला विचार आल्यानंतर त्याच क्षणाला त्याच मिनिटाला त्याच सेकंदाला तो शिर्डीला पोहोचलेला असतो. तुमचा अनुभव सांगतोय मी माझा मनाचा अनुभव नाही, कारण हा अनुभव मला घ्यायला वेळच नव्हता. बाबांनी 40 वर्ष जवळ ठेवलं आणि एवढंच दाखवलं अरे हे मुंबईचे लोक किती त्रास घेत आहेत. त्यांना रोज लोकल पकडावं लागते, रोज धावपळ करावं
होती. रोज प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने डोकं लावावं लागतं. अरे राजा घ्यायच्या झाल्या तर 10 वेळा त्या साहेबाला नमस्कार करावा लागतो. आणि साहेबांच्या मनात असलं तरच तो माणूस येणार. जर ही नोकरीची गोष्ट झाली, व्यापाराची गोष्ट सुद्धा तशीच आहे. जर नोकरी नाही, व्यापार नाही केला तर मुलाबाळांना खाऊ काय घालणार? आणि जेव्हा असं मनात येतं, नाही रे हा व्यापार पाहणारा सुद्धा तोच आहे. कोण? जो आमचा शिळेवर बसलेला आहे. जो शिळेवर बसलेला आहे त्यांनी आसन दगडाचं ग्रहण केलं. आता आम्ही त्याला सोनं लावलंय, कारण त्यांनी सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सोनं लावलंय, सोन्यासारखं केलंय, म्हणून तुम्ही हे लावलंय. हो, हे आम्ही लोकांनी लावलं नाही, हे भक्तांनी लावलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही निघताना माऊली मनात विचार येतो, घरच्यांचा कधी कधी विरोध होतो, काही घरांमध्ये विरोध होतो, नका जाऊ तुम्ही, अहो तुमच्या घरात बाबा आहेत ना, तुम्हाला जायची काय गरज आहे? पण त्यांना उत्तर आम्हीच देतो. अरे आम्ही चाललोय म्हणजे शिर्डीला नाही चाललोय, आम्ही चाललोय आमच्या आई बाबाच्या घरी चाललोय. आम्ही आई बाबाच्या घरी चाललोय, माझ्या आईला भेटायला चाललोय. आणि आईला भेटल्या जाण्यानंतर तो जो आनंद होतो ना, तो मोजण्याच्या पलीकडे, त्याचं शब्दामध्ये वर्णन नाही करू शकत. कारण याचं वर्णन करायला त्याला माया लागते, त्याला प्रेम लागतं, त्याला श्रद्धा लागते. आणि ती श्रद्धाच आज किती वर्ष, म्हणजे मला सर्व्हिसला लागण्याच्या आधीपासून मला झाले ते 39 वर्ष, कमीत कमी 50 वर्ष तुम्ही पदयात्री बाबांसाठी धावून येतात. आणि मग या ठिकाणी वाक्य काय म्हणाल? कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार प्रभु की केवट की नाव चले. अरे बाबांनी तुमच्यासाठी काहीतरी करून ठेवलंय. हा रामनवमीचा उत्सव हा बाबांच्या काळात चालू झालाय, बाबांनी चालू केलाय. शिर्डीला कुठं पहिल्यांदा माहिती होतं की रामनवमी काय आहे? शिर्डीला कुठं काय माहिती होतं काय करायचं? आणि ह्या शिर्डीमध्ये तुम्ही भक्तांनी येऊन बाबांचा अनुभव घेतला. बाबांचं ते वाक्य तुम्ही परिपूर्णाला आणलं. कोणतं? शरण मजा आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस तुम्हाला जी संकट उभी राहिली, त्या वेळेस बाबांनी फक्त एकच उत्तर दिलं, अरे तुम्ही शिर्डीत आलात ना, मग तुम्ही काय काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. असं स्वामी समर्थांचा परवा प्रगट दिन झाला. स्वामी समर्थ आणि साईबाबा आणि शेगावचे लीलानंद महाराज याच्यामध्ये तसा काहीच बदल नाहीये. हे सर्व भगवंताचे अवतार आहेत. आणि मग बाबांच्या आरतीतली जी लाईन आहे ना, जयानंदी जैसा भाव तळा तैसा अनुभव. आणि तो अनुभव घेऊन पहिल्यांदा पदयात्रा कोणी केली असेल बरं? कोणाला साहित्यचरित्र वाचले का कोणी? पहिली शिर्डीची यात्रा पदयात्रा कोणी केली असेल? सांगतो मी तुम्हाला एक प्रसंग पडला असा. अरे कोण असा भक्त आहे की ज्यांनी बाबांची पदयात्रा केली? तो होता मेघा. बाबांच्या दर्शनाला यायला तयार नव्हता. असे बरेच काही भक्त आहेत की जे बाबांना पहिल्यांदा भसत नव्हते आणि एका शिर्डीत पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्यामध्ये काया वाचा मनी असा सगळा बदल बाबांनी घडवून आणला. तो होता मेघा. पहिल्यांदा यायला तयारच नव्हता. नंतर मग तुमच्यासारखे मित्र भेटले, साई भक्त, आणि म्हणाले अरे एकदा तो तरी तू शिर्डीला येऊन पहा, काय आहे ते सौख्य, काय तो आनंद आहे, काय तो स्वर्ग आहे. आणि ह्या स्वर्गाला भेट देताना पदयात्रेची मजा काय वेगळी आहे हे तुला नाही कळणार. एकदा तू येत आहे माझ्याबरोबर असा आग्रह करून तो मेघा बाबांच्या पाशी आला. बाबांना माहिती होतं की हा शिवभक्त आहे, याला शंकराशिवाय दुसरं काहीच माहित नाही. असे पण बरेच काही भक्त आहेत की त्यांना त्यांच्या समोर दुसरं मोठं कोणी वाटतच नाही. आणि का वाटावं? पण बाबांनी सगळ्यांची झोप उडवली. इथे या ठिकाणी बाबांनी त्यांना शरणाला आलं. आणि एक दिवस असा प्रसंग सांगू ना तुम्हाला आवडेल ना? हा, तर त्याच्यासाठी नंतर काय झालं आणि तुमच्यासाठी पण काय झालं ते मी तुम्हाला भाषणात सांगणार.
हे भजन तुमच्यासारख्या भक्तांनी लिहिलेले आहे. तुमच्यासाठी बाकीचं काहीच महत्वाचं नाही, एकच महत्वाचं आहे, ते म्हणजे शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ. हाकेला धावतो करीतो अनाथ अनाथ, शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ. शिर्डीत जाते पाय लागले त्याचा वेळ पार, शिर्डीत जाते पाय लागले त्याचा वेळ पार. अनन्य भावे भजतो भावे त्याचा आहे भार. जैसा भाव प्रचिती तैसी, जैसा भाव प्रचिती तैसी, ईश्वर हा साक्षात. शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ. शरण साईला आराध्याचा झाला उद्धार, चरण साईचे धरणे त्याला होई साक्षात्कार. शरण साईला आराध्याचा झाला उद्धार, चरण साईचे धरणे त्याला होई साक्षात्कार. साईंचा जप झाला त्याला, बाबांचा जप झाला त्याला, साईंचा साईंचा जप झाला त्याला, तुकाची साथ. शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ. साईची समाधी नवसाला पावेल, बाबाची समाधी नवसाला पावेल. जो जे वांछील तो ते लाभेल. साईनाम गाता गाता, साईनाम गाता गाता, साईनाम साईनाम साईनाम, साईनाम गाता गाता, साईनाम गाता गाता होईल उद्धार. शिर्डी माझे तीर्थ देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ, देव साईनाथ माझा देव साईनाथ. जे सांगितलं ते बरोबर आहे का? काय होतं की भजन म्हणतोय आपण, त्या भजनाचा अर्थ काय आहे तेव्हा ते पहिलं समजून घेतलं पाहिजे. तेव्हा मी सुरुवात केली होती, रेहम नजर करना बच्चों का पालन करना. रेहम नजर करना म्हणजे नेमकं काय हो? रेहम म्हणजे काय? कृपा करा, दया करा. आणि हीच ओळ
बाबांच्या आरतीमध्ये दुसऱ्यांदा म्हणली गेली, कृपा दृष्टी पाहे मजकडे सद्गुरु राया, अखंडित असावे ऐसे वागते पाही, सांडोनी संतोष ठाव थोडासा दे. ही ओळ आणि ही ओळ फक्त ही मराठीत म्हणली आहे आणि ही उर्दू भाषेमध्ये म्हणली आहे. कारण त्यावेळेचा जो काळ होता तो सगळ्यांना माहिती आहे कुठला काळ होता. इंग्रज मुस्लिम असं सगळं गोपाल काळ होता आणि भारत म्हणजे काय, सगळ्या धर्माची भेट या ठिकाणी झालेली आहे. अजूनही झालेली ती निष्कारून येण्याचे सगळ्या प्रकारचे होतं. आजही बाबांकडे घ्यावेत अशी आपली सतत इच्छा आहे. तेव्हा रेहम नजर करो अब मोरे साई, तुम भी न म्हणजे ना मा बाप भाई. तसं पाहायला गेलं तर काय, तसं पाहायला गेलं तर बाबांशिवाय आपलं आहेच कोण. कारण तसं पाहायला गेलं तर आपली आई आणि बाबा हे बाबा साईबाबाच आहे. ते कसे आहेत ते तुम्हाला सांगतो मी. जरा तिकडे गप्पा मारता येते जरा माफ करा, मला आवाज सहन होत नाही बाकीचा. तेव्हा मा बाप भाई मध्येच बाबांचा संपूर्ण अर्थ लपलेला आहे. कसा माहिती का, सा आई, स आई म्हणजे कोणती आई, स म्हणजे कोणती आई आहे ती, सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते हे अभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमस्ते अशी आई आहे. म्हणजे ती सगळ्या बाजूने आपल्याकडे लक्ष देणारी अशी ही साई आहे. आणि बाबा म्हणजे भोलेनाथ आहे. तेव्हा साईबाबांचा अर्थ तूच माय तूच बाप. आपण म्हणतो ना, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. बाबा सगळे आपले आहेत. आणि मग त्यांची आज्ञा आल्याशिवाय आपण मनामध्ये विचार तरी करू शकतो का. झाडाचं पान जरी हालायचं म्हणलं तरी बाबांच्या नावाशिवाय. बाबांचा आज तुम्ही मुंबईहून शिर्डीकडे येत असता, तुम्हाला काय होतं हे तुम्हाला माहित नाही, पण याचं बारीक निरीक्षण मी केलंय. मुंबईकडे येणारा जो रस्ता आहे तो संपूर्ण घाटाचा आहे. कसारा घाट, इगतपुरी घाट. आणि मग हे डोंगरांना आता ती सवय झाली आहे. रामनवमी कधी येते आणि आम्हाला बाबांचा गजर कसा कानात येतोय. आणि एवढंच नाही तर ते डोंगर सुद्धा बोलायला लागतात. नामस्मरण त्या डोंगरात येतं, झाडात येतं. आणि जे बारीक झाडपा येते ते ऐकते बिचारे डोलत असतात. अरे हे सगळे आमचे सख्खे मित्र वर्षाने एकदा काय म्हणजे भेटायला येत आहेत आणि त्यांचा आनंद व्यक्त कसा करायचा, तर ते हळूच वारा मधून सोडतात आणि तो वाराचा आस्वाद घेत घेत आपण बाबांच्या नगरीमध्ये बाबा आपल्याला बोलवत असतात. दुसरी गोष्ट अशी की साहेबांकडे आपण विनंती करायला जातो आणि त्याच्याशिवाय रजा मिळत नाही. जे नोकरी करतात त्यांना माहिती आहे साहेबांची किती मस्का लावावा लागतो. पण आमचा हा साहेबाकडनं जर आदेश आला ना तर मोठ्या साहेबाला सुद्धा काही करता येत नाही. कारण त्यांनी बोलवलंय, त्यांनी तुम्हाला मनापासून बोलवलंय म्हणून ती तुम्हाला रजा मिळते आणि म्हणून तुम्ही आज शिर्डीकडे प्रस्थान करता. एका तुम्ही साई भक्त म्हणून मी तुम्हाला इथे नमस्कार करतो. कारण 3 गोष्टींना तुम्ही येत असतात. भक्त कधी तयार होतो, तन मन आणि धन. तन म्हणजे तुम्ही पायी चालत असतात, त्याच्यामध्ये तुमचा खूप त्रास होत असतो, पायाला जखमा झालेल्या असतात आणि आता जेवण केल्यानंतर सगळे झोपलेले दिसत आहेत. मला नाईलाज आहे कारण एवढे चाललेले असतात आणि नुसता चालत नाही तर बाबांचं नामस्मरण गजर करत करत तुम्ही येतात. खऱ्या अर्थाने तुम्ही कीर्तन करता. पण मागच्या वर्षीपासून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था कार्यकारी अधिकारी यांनी मनावर घेतलं की अरे ही जी लोक येत आहेत पायी, जसं पंढरपूरला जात असताना प्रत्येक ज्या ठिकाणी थांबा आहे त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे कीर्तन होतात आणि तो एम धरून ते लक्ष धरून तुमच्या पालखीमध्ये मागच्या वर्षापासून ही कीर्तन करण्याची संधी आमच्या सारख्यांना मिळते. तसं बाबांच्या आयुष्यामध्ये बाबांच्या दरबारामध्ये
आम्ही किती वर्ष आणि किती कीर्तन झाले आम्हाला सांगता येणार नाही. एवढ्या वेळा सावधानी माझ्याबरोबर हे कुंजीत महाराज आहेत. हे सुद्धा 10 वर्ष बाबांच्या इथे यांनी पण सेवा केली आहे. नवे नवे आम्ही करून पण घेतली आणि बाबांनी करून घेतली. मुख्य म्हणजे कसे करता करविता ते आहेत, त्यांच्या मनात आहे तोपर्यंत ते करणार. नंतर ते तुमचं जीवन आणि तुमचं आयुष्य तुम्ही तुमचं बघून घ्या, पण घेऊ नका. मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणून उद्या यांचा पण सेवा आहे उद्या वावीमध्ये. तर त्या निमित्तानं बाबांनी यांना मला साथीला बोलवलंय आणि त्यांना म्हटलं बाबा येत आहे का. तर ते बिचारे एक शब्द सुद्धा वाट पाहिली नाही. त्यामुळे अरे गुरुजी आहेत आणि यांच्याबरोबर जर नाही वाजवलं तसं काही होणार नाही, पण त्यांना एक आनंद झाला. आणि मग आता दुसऱ्या आपल्या चरणात जाऊया. मैं अंधा हूं बंधा तुम्हाला. खरंच आपण बाबांची सेवा कशी करतोय, काय करतोय काहीच माहित नाही. हो बाबांना काय लागतं नेमकं, बाबांना नेमकं आवडतं काय. बाबांना फुलं आवडतात, बाबांना प्रसाद आवडतो, बाबांना शाल आवडती, बाबांना काय आवडतंय. तसं पाहायला गेलं तर बाबांना काहीच आवडत नाही. साम सदाशिव भोळा आहे तो, त्याला काय पाहिजे हो. आणि मग आपण उगाच म्हणतो का तुझं काय देव सावळ्या मुखाया तरी हो मी दुबळी पटिक नानाची गारसी हरी हो जिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो तू जगन्नाथ तुझं देव कशी देवा करी. असं बाबांना आपण विनंती करतो. बाबा आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो. अगदी मेघाचंच आता मागचं उदाहरण परत काढूया. ते प्रसंग सांगतो तुम्हाला. बाबांकडं बाबांच्या काळामध्ये पण खूप भक्त येत होते, अजूनही येणार आहेत आणि पुढे पण येत राहणार. ह्याचं कारण कसं की माझा जो जाहला काया वाचा मनी तयाचा ऋणी मी सर्व काळ. हे बाबांचंच वचन आहे. आणि मग हे वचन पूर्ण करण्यासाठी बाबांच्या काळामध्ये असे साई भक्त बरेच येत होते. त्याच्यातच हा एक साई भक्त बाबांच्या दर्शनाला आणि जो आला तो आला आणि रमला असं म्हणायला हरकत नाही. एकदा त्याच्या मनात काय आलं, तो शिवभक्त असल्यामुळे शंकराला काय आवडतं, पाणी आवडतं. आणि हे पाणी कसं आवडतं, गंगेचं पाणी आवडतं. साधं सुद्धा नाही चालत. त्यांचं राहणंच स्मशानेश्वा क्रीडा स्मर हर पिशाच्या सहचरा असं ते शंकराचं स्थान खरं ते आहे. आणि बाबांना तरी काय आवडतंय हो. आमच्या बाबांच्या समोर सदैव धुनी जळती आणि त्याच्यातली राख ही बाबांना खूप मनापासून आवडते. तेच प्रसाद रूपी ते भक्तांना देतात आणि त्या प्रसादात काय होतं त्याचं वर्णन मी माझ्या शब्दात करू शकत नाही. अशक्य शक्य रहिताय नमः. बाबांची अष्टोत्तर नावावली तुम्ही स्तवर मंदिर मगाची वाचत होता. त्या स्तवर मंदिरमध्ये 108 नाव आहेत आणि या 108 नावामध्ये एक नाव असं आहे अशक्य शक्य रहिताय नमः. हे बाबांनी पूर्ण करून दाखवले. तुम्हीच आम्हाला अनुभव सांगतात गुरुजी आमच्या घरी असं होतं आणि मग बाबांच्या सानिध्यात आलो असं झालं. होत्याचं नव्हतं झालं आणि नव्हत्याचं होतं झालं. जे नव्हतं ते आमच्या आयुष्यात घडलं. आम्ही इथे होतो, आमची परिस्थिती तशी नव्हती, पण आज बाबांच्या सानिध्यात आल्यामुळे आमची परिस्थिती फार सुधारली आहे. असे बरेच उदाहरण मी ऐकले आणि तुम्ही सांगितले म्हणून आम्हाला ऐकले. हे तर आम्हाला काय हो, आम्ही फक्त तिथं बाबांची इथं सेवा करणार. म्हणजे काय संस्थांनी जे काही काम सांगितले, बाबांना स्नान घालायचे, बाबांना कपडे घालायचे, बाबांना जे काही करायचं ते बाबांसाठी. आता हे मी पाहिलं बघा बसून बाबांच्या पाठीमागे सगळे तुम्ही अगदी आपल्या लेकराप्रमाणे सगळे उभे आहेत आणि लेकरांचे सगळे बाप अध्यक्ष इथे बसलेले आहेत. तर ते विचार सगळ्यांना सांभाळून घेत आहेत. आणि हे वैभव पाहिल्यानंतर असं वाटतं की अखीमध्ये जे चाललंय ते खूप छान चाललंय. आणि त्याच्यातच तुम्ही साई चरित्राचं पारायण पण घेताय, ऐकू आलंय मला, आणि स्तवन मंदिरे पण वाचताय. याच्या दोघांचा शब्द एकच सांगेल मी, जो वाचेल तोच वाचेल. ज्याला वाचायचं आहे तो वाचल्याशिवाय राहत नाही आणि ज्यांनी वाचलंय तो वाचल्याशिवाय राहत नाही. अशी जी परंपरा जी आपली आहे पदयात्रा ती अशीच चालू राहते. आणि पुढं मी कथेला पुढे जातच नाही, मागं मागं परत येतोय आणि परत पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा हा शिवभक्त होता आणि एकदा त्याच्या मनात आलं की आपण शंकरासारखं ह्याला पाणी व्हायचंय. मग ते कसं जायचंय, कोपरगावला. आणि त्यावेळेस काय गाड्या होत्या का, घोडे होते का, काही नव्हतं त्यावेळेस. होता एक टांगा
तो टांगा तरी कधीतरी पलटी व्हायचा, म्हणून ती भीती नको आपल्याला, काही नको म्हणून ते जाताना कोपरगावला पायी गेले. सांगतो पहिली पदयात्रा सांगतो तुम्हाला कशी आहे. आणि नंतर तिथून गंगा खांद्यावर घेतली, बाबांचं नामस्मरण केलं, चिंतन केलं. आणि तसंच आपण 1-2 मिनिटं त्या मेघाबरोबर आपण थोडंसं मेघा होऊया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. Namah Shivaya, Om Namah Shivaya, Om Namah Shivaya, Hare Hare Bole. Namah Shivaya, Om Namah Shivaya, Om Namah Shivaya, Hare Hare Bole. Namah Shivaya. Sadguru Sairam Maharaj की जय. अशी ती कळशी घेऊन खांद्यावर बाबांचं नामस्मरण करत करत, जसं तुम्ही आज शिर्डीला नामस्मरण करता करता जाताय, तसाच तो मेघा पहिली पदयात्रा त्यांनी कोपरगावून परत शिर्डीला पायी आणि आला. आणि शंकराला आपण कसं एक भस्किरी तांब्या घेतला ओतला, असं त्यांनी विचार केला की बाबांना पण तसंच लावूया आपण. पण बाबांनी आधी परवानगी दिली नव्हती. अरे नको रे बाबा, मला असं काही स्नान लागत नाही. बाबांचं खरं स्नान माहिती आहे तुम्हाला कसं होतं ते. साई चरित्र वाचायचं तुम्हाला माहिती आहे बरं, त्या गोष्टी माझ्यापेक्षा विद्वान आहात, हुशार आहात आणि अभ्यासू आहात. कारण मुंबईची जे साई भक्त आहेत अत्यंत अभ्यासू आहेत. तर हे कसं की ते शंकराला पाणी घालतो आपण, तसं बरोबर घालतो. ह्याने पण तसा विचार केला. आणि शंकराला पाणी घालत असताना आपण काय करतो, शिवलिंग फक्त होत असतो. तुम्ही नीट पहा, शिवलिंगाचा जो मध्यस्थान आहे, बाकीची जी बाजू आहे, जी आपण शिव आणि लिंग म्हणजे पार्वती आणि शंकराचं मिलन आहे, त्याच्यात फक्त शंकरातच ओले पण तुम्हाला दिसणार, अन्यथा ते पण दिसत नाही. अभिषेकाचं धार धरली तर एक थेंब पडला की विरघळून जातो, एक थेंब टाकला की विरघळून जातो. तसंच बाबांचं स्नान हे फार वेगळ्या पद्धतीने होतं. बाबांचं स्नान सगळ्यांना माहिती आहे. खरं स्नान हे बाबांचं लेंडी बागेत होत होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. तसं करायचे बाबा आपण नाही करू शकणार. पोटातले सगळं आतडे बाहेर काढायचे, ते धुवायचे, वाळत टाकायचे आणि परत आतमध्ये घालायचं. हे बाबांचं स्नान. आपण असं करू शकतो का? नाही करू शकत. आपण फक्त मनाने आंघोळ करायची असते, मनाने आंघोळ घालायची असते आणि मग ते बाबा स्वीकारतात. आणि खरी बाबांची पूजा, खरी जी पहिली बाबांची पूजा पंडितांनी केली. बाबांना नमस्कार सगळेच करत होते, पण पहिला त्रिपुंडाचा जो त्रिपुंड काढला तो पंडितांनी काढला. त्याच्या आधी कोणी माणसापती सुद्धा दाखवले, मी अरे एवढे वर्ष तुझ्या शेजारी होतो पण मी तुला त्रिपुंड काढू शकत नाही. आणि खरं सांगू श्रोते हो, ही जी माझी इच्छा होती ना, ही अशीच होती. मी बाबांकडे हट्ट केला होता की बाबा अरे ह्या ज्या पालख्या येत आहेत, ज्या ठिकाणी हे लोक थांबतायत त्या ठिकाणी कीर्तन व्हायला पाहिजे. जसं पंढरपूरला जिथं थांबा असतो तिथं कीर्तन होतं. आमचे हे भोळे भागडे धावपळ करणारे, इतकी धावपळ असते मुंबईमध्ये, कारण महाराष्ट्राची राजधानी आहे ती. आणि तिथे इतकी भयंकर धावपळ, इतकी भयंकर धावपळ आहे. माणसाला माणूस आपला जो चेहरा आहे ना तो रात्री सुद्धा दाखवू शकत नाही, एवढं काम आहे त्या मुंबईत. आणि मग ह्याच्यातनं बाहेर काढण्यासाठी हा उपाय म्हणजे पदयात्रा. या ठिकाणी आपलं सर्व म्हणजे मुलं बाळ घरदार हे आपण सगळं विसरून जातो. का बरं? तर आपल्या बरोबर बाबा आहे, आपल्या बरोबर साई आहे आणि आपल्या आईला आपल्याला भेटायला जायचंय. ही जी उत्सुकता आहे ना, हे जे प्रेम आहे ना, ह्याला मला काही मोजता येणार नाही कुठल्या शब्दात. तुम्ही फक्त लोक शिर्डीत आलेले आम्ही पाहायचो, गुलालाने भरलेलं पाहायचो, पण त्याच्या मागे काय मेहनत आहे, काय कष्ट आहे आणि काय भक्ती आहे याचं वर्णन मी तुमच्या
भक्तीचं वर्णन मी नाही करू शकत. म्हणून मी नमस्कार केला मगाशी तुम्हाला की तुम्ही जे आलेले आहेत पायी असे आम्ही पायी चालू शकत नाही. आम्ही बाबांच्या बरोबर फक्त उभे राहणारे माणसं होतो. बाबांनी जी काही सेवा सांगितली ती करायचं है की नाही. हा बिचारा माईक लावा द्यायचा आणि तोच फोटो काढायचा, तोच हार घालायचा, करायचं बिचारा करावं लागतं. वेळ सगळी सगळं करावं लागतं. तेव्हा मैं अंधा हूं बंधा तुम्हाला, आणि नंतर काय, खाली जमाना मैंने गमाया. खरंच आपण अख्खा आयुष्यभर खातो, कोणी माणूस असो, मरतो. या ठिकाणी पुरुषाची भूमिका फार मोठी बरं का. तो आपल्या संसारासाठी सारखं झटत असतो. आणि का झटू का नाही, त्यांनी जर झटला नाही आणि पैसा जर मिळवला नाही तर आजकाल महिला ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. नाही तर पहिल्या काळात फक्त पुरुषालाच करावं लागायचं. आजकाल असं नाही. मुंबईमध्ये लग्न करताना मुलगी सर्व्हिस करते का हा प्रश्न पहिल्यांदा पाहिला जातो. आणि मग मुलगी आणि मुलगा हे दोघंही सर्व्हिस करतात की नाही हे पाहिल्यानंतरच लग्न केलं जातं. बरोबर आहे का. आणि ते का नसावं. महागाई एवढी वाढली आहे, प्रचंड इराकचं युद्ध चालू आहे. त्या युद्धाशी आपल्याला कसं गेला आहे तसं नाही आहे. कारण भारत हा तसा खूप छान देश आहे आणि ह्या देशातले आपण रहिवासी आहोत. एवढंच नाही तर आपण महाराष्ट्राचे पण रहिवासी आहोत. तेव्हा एक शब्द मी महाराष्ट्रासाठी नक्कीच म्हणेन. ज्यांना येत असेल त्यांनी ते माझ्याबरोबर गीत म्हणावं. ज्यांना येत असेल त्यांनी नक्कीच यावं आणि इथे येऊन म्हणावं. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, करता महाराष्ट्र माझा. कारण या महाराष्ट्रामध्येच आपल्याला खूप संत भेटले आणि जे संत भेटले ते आई म्हणून भेटले ते आहेत साईबाबा. म्हणून खाली जमाना मैंने गमाया, साथी अखिर का किया न कोई. हे सगळ्यांच्या वास्तवात येतं की आपलं मरतो, भरपूर पैसा कमवतो आणि हाच पैसा नंतर आपल्याच कामाला येत नाही. येत नाही म्हणतोय मी, येतो असं नाही म्हणलं. आपल्यासाठी आपण काहीच करत नाही हो. पण हे करणं कधी होतं जेव्हा तुम्ही पायी शिर्डीहून मुंबईहून शिर्डीकडे येतात तेव्हा तो पैसा सगळा वसूल होतो. कसा तर बाबांनी आपल्याला बोलवलंय, आपल्या आईने आपल्याला बोलवलंय आणि या आईच्या पदरात येऊन आपल्याला बाबांनी ते सुख दिलेले आहे आणि ते सुख घेऊनच आपण आपलं आयुष्य जगत असतो. खाली जमाना मैंने गमाया, साथी अखिर का किया न कोई. आपले मजिद का झाडू बनून, स्वतः दास बनून असे आपल्या संतांच्या बाबतीत म्हणतात की त्यांच्या मशिदीतला आपण झाडू आहे. जर दासगणू सारखे चेअरमन संस्थांचे होते त्यांना तसं काही कमी नव्हतं. बाबांचं आशीर्वाद भरपूर होता. पण ते सुद्धा म्हणतात आपण हे मजिद का झाडू बनू नये, मालिक हमारे तुम बाबा साहेब असं म्हणतात. पण मग खरंच आपण त्या मशिदीची झाडू होऊ शकतो का तर होऊ शकतो. कारण आपण ह्या ठिकाणी पायी येत आहोत आणि बाबा खरोखरच आपल्याला भरभरून देतात. आपले मन त्या झाडूपर्यंत का विना जातात आणि आपण बाबांच्या ठिकाणी नम्रपणा घेतो. हीच खरी झाडू आहे. बाबांच्या पुढे जाऊन नतमस्तक होतो. तिथे कुठल्याही प्रकारची मारामारी हाणामारी करणार नाही. आणि खऱ्या पालखीचं नाव हे मोठ्या संख्येने मोठ्या आवडीने तुम्ही करतात. त्या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद कसा आहे तो मेघा नंतर ते घागर घेतो आणि बाबांच्या न कळत बाबांना चौरंगावर बसवतो आणि ताणी बदा 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 व्हायला सुरुवात करतो. बाबा अत्यंत खुश होतात आणि मग त्या ठिकाणी बाबा हे त्यांना मग नंतर शिवलिंग देतात आणि ते शिवलिंग आज गुरुस्थानच्या मंदिरामध्ये आहे. आपण त्याचं गुरुस्थानमध्ये दर्शन घेतो. ते मेघाने दिलेलं दर्शन आपलं शिवलिंग आहे. तेव्हा मी बाबांच्या चरणी आणखीन एक प्रार्थना करीन की तुमच्यासारख्या साई भक्तांना बाबांनी वारंवार बोलून जसे आतापर्यंत आलो तेव्हा ताकद आहे, हिंमत आहे, तोपर्यंत बाबांनी बोलवावं आणि तुमच्याकडनं अशीच सेवा चांगल्या प्रकारे बाबांनी करून घ्यावी आणि तुमचं आयुष्य
सदानंद सच्चिदानंद रूपी हो अशी साईचरणी प्रार्थना करून मी संपवतो. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री प्रभु साईनाथ. एक भैरवी घेऊया आणि मग तुम्हाला भैरवी येते माझ्या हिशोबाने तुम्ही म्हणायला येऊ शकता. साईंचा झाला प्रसाद आम्ही गातो त्यांचे प्रसाद. बाबांचा झाला प्रसाद आम्ही गातो त्यांचे प्रसाद. साईंचा झाला प्रसाद आम्ही गातो त्यांचे प्रसाद. सप्तस्वरांवर सप्त ऋषींचे सप्त स्वरांवर सप्त ऋषींचे घ्यावो आशीर्वाद आम्ही गातो त्यांचे प्रसाद. बाबांचा झाला प्रसाद आम्ही गातो त्यांचे प्रसाद. आम्ही रंगू साईनामात आम्ही रंगू साईनामात आम्ही रंगू साईनामात आम्ही रंगू साईनामात 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 आम्ही रंगू साईनामात आम्ही रंगू साईनामात. आनंद रोम रोमात आनंद रोम रोमात तो मंगलमय अमृतनाद तो मंगलमय अमृतनाद. आम्ही गातो त्यांचे प्रसाद. बाबांचा झाला प्रसाद आम्ही गातो त्यांचे प्रसाद. गातो त्यांचे प्रसाद. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कीर्तन करत असताना मी तुम्हाला काही टोमणे मारले असतील काही बोललो असेल तर त्याबद्दल सर्वांनी क्षमा करावी. आणि माझे जे गोड शब्द आहेत ते ते माझे नाही आहेत ते बाबांचे आहेत असं समजून सगळ्यांनी एकदा बाबांकडे विनंती करूया. आणि झालेली सेवा आरती करायची. शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव कुंडलिक जागा कुंडलिक जागा भाव कुंडलिक जागा. याहो याहो अवघे जन करू बाबांची वंदन साईची वंदन करू बाबाची वंदन. करू आई बाबा साई भाव भाव माझे आई भाव माझे आई भाव भाव माझे आई. एकदा सगळ्यांनी गजर बोलांनी घरात अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगाज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बाबा आपली वाट पाहतायत. लवकर शिर्डीत या आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन आपलं जीवन आनंदमय करा हीच साईचरणी प्रार्थना. संसार सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
ओम श्री सद्गुरु साईनाथ रामनवमी पदार्थ मंडळ साईरामाडी गिरगाव मुंबई 4 भव्य दिवसा पालखी सोहळा. आज पालखी विश्रांतीसाठी पांगरी या ठिकाणी थांबलेली आहे. तरी आम्हाला बहु मोलाचं बाबांची वचनं, बाबांनी दाखवलेला मार्ग एकदम साध्या सोप्या पटवून सांगितला. आमचे गुरुवर्य सर्व आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलं, ज्ञान दिलं, त्या आमच्या साईभक्तांनी कधीच विसरणार नाही व त्यांना मंडळातर्फे बाबांचा प्रसाद समजून आम्ही जी छोटीशी प्रसाद देत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तसेच त्यांच्या सोबत आलेले ढोलकीवादक, आपण आमच्या प्रसादाचा स्वीकार करावा. त्यांच्याबरोबर आलेले